जी का हार्दिक स्वागत करती हूँ। मैं अनुरोध करती हूँ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी से कि वे माननीय प्रधानमंत्री जी का स्वागत एवं सत्कार। यहाँ हम बताना चाहेंगे कि रूपेश नाम के हमारे रजिस्टर्ड विश्वकर्मा ने यह सूत्रमाला अपने हाथों से बनाई है, जो हम अभी पहनाने जा रहे हैं। माननीय प्रधानमंत्री जी का सम्मान कार्यक्रमाला भारत सरकारच्या कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यपाल यांच्या वतीनं आचार्य चाणक्य विकास कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन आपल्या जळगाव जिल्ह्याच्या विद्यमान खासदार आदरणीय ताईसाहेब स्मिताताई वाघ यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन आता ते करणार आहे। आपण यापूर्वीच आपण उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचे ऑनलाईन कार्यक्रम पाहिला की या देशातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आचार्य चाणक्य विकास कौशल्य विकास केंद्र हे तालुका स्तरावर ग्रामीण स्तरावर दिल्यानंतर युवकांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील आणि जो युवक याच्यामध्ये कौशल्य आहे परंतु त्याला एक टेक्निकल एज्युकेशन दिलं गेलं नसतं अशा युवकांना या केंद्राच्या मार्फत त्याचा लाभ मिळून अनेक मुलांना विविध कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध करता येतो। तर मी त्या योगानं या ठिकाणी खरं तर छत्रपती शिवाजी महाराज खाजगी औद्योगिक विकास केंद्र रत्नापिंपरी या आयटीआयचे अध्यक्ष बापूसाहेब रवींद्र लोटन पाटील यांच्या विनंतीला मान देऊन परिसरातील अतिशय अल्पावधीत कमी वेळ कारण की खूप उशिरा त्याची माहिती मिळाल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला। परिसराला त्याची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल पत्रिका पोहोचली। त्यांच्या विनंतीला मान्यवरांनी मान देऊन कोटपिंपरी असेल सडावान रत्नापिंपरी संस्था उभी केली। अनेक लोकांना त्या माध्यमातून रोजगार निर्माण झाले। ही बिलालीसाठी सुद्धा स्वाभिमानाची गोष्ट आहे। तर आता सर्वप्रथम मी ताईबाई साहेबांना विनंती करतोय की त्यांनी या केंद्राचं उद्घाटन आपली फीत कापून करावं अशी मी आपल्या जळगाव जिल्ह्याच्या विद्यमान खासदार ताईसाहेब स्मिताताई वाघ यांना विनंती करतो की ताई आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं सरस्वतीचं प्रतिमा पूजन होतंय। ताईसाहेबांच्या शुभ हस्ते सरस्वतीचं प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाचाही कार्यक्रम या ठिकाणी करावा। मी माननीय नानासाहेब शांतारामजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजकडे यायचंय आणि आता नुकतंच ताईंनी सरस्वतीचं पूजन केलंय दीप प्रज्वलन करावं अशी मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी विश्वकर्मा आईडी और सर्टिफिकेट प्रदान किए जा रहे हैं। प्रधानमंत्री दस्तकारों एवं कारीगरों को बटन दबाकर पहचान पत्र एवं प्रमाण पत्र प्रदान। मान्यवरांच्या हस्ते आता दीप प्रज्वलन होते। आता आपल्या या विकास केंद्राचं उद्घाटन फीत कापून ताई करतील आणि नुकत्याच आम्हाला या संस्थेला ज्युनियर कॉलेज
ची मान्यता मिळालेली आहे आणि त्या ज्युनियर कॉलेजचे सुद्धा उद्घाटन आज या ठिकाणी होणार आहे। आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। कृपया मान्यवरांना विनंती आहे की आपण आता आसनस्थ व्हावं। क्षण आज आपल्या समोर येऊन ठेवलेला आहे। आज आपल्या या संस्थेमध्ये वाणिज्य आणि सायन्स ज्युनियर कॉलेजचं उद्घाटन, ज्या बोर्डाचं उद्घाटन झालेलं आहे। आजपासून आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या ठिकाणी उपलब्ध आहे। आपण आलात एक वेळा शाळेला प्रत्यक्ष बघून आपण त्याची खात्री करू शकता। तर खरं तर आता मी आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष बापूसाहेब, त्या बापूसाहेबांविषयी परिचय द्यायचं म्हणजे आमच्या बिलाली गावातील एक सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा, तर आजचा एक संस्था अध्यक्ष, हा मोठा प्रवास त्या माणसानं गाठलाय। आमच्यासाठी खरं तर ती एक बिलाली वासियांसाठी ती एक अभिमानाची गोष्ट आहे। कारण महादेव वैद्यशीय संस्थेची निर्मिती करून त्या दृष्टीनं अति अल्पावधीतच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज योगदान तर त्यांनी केलंच आहे, परंतु जो खरोखर वंचित असतो समाजात, अपंग माणूस तो विकलांग असतो, काही गोष्टीतनं त्याला पुरेसा उपलब्ध नसतात, अशा वेळी त्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षणात काम करताना आपल्याबरोबर इतर समाजातील विद्यार्थ्यांना, इतर समाजातील घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत तो प्रवाह पोहोचला पाहिजे, ही तळमळ असताना ही तळमळ म्हणून बापूसाहेबांनी या औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच या ठिकाणी ज्युनियर कॉलेजची, कारण ज्युनियर कॉलेजची गरज कशी ओळखली की बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप लांबून ये जा करावं लागतं, कमी वेळामध्ये निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध व्हावं या हेतूनं या संस्थेची निर्मिती झाली। आणि शासनाचे आम्ही बापूसाहेबांच्या वतीने शासनाचे आभार मानतो की त्यांनी आमच्या याला बालाजी कला विज्ञान वाणिज्य या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तिघं विद्यार्थ्यांना आज रोजी सुद्धा आमचे प्रवेश सुरू आहे, तरी त्या विद्यार्थ्यांना त्याची संधी उपलब्ध होण्यासाठी शासकीय मान्यता आम्हाला मिळवून दिली, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी मनपूर्वक असे आभार मानतो। आणि पुढील कार्यक्रमात खरं तर मान्यवर आले त्यांचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्यच असतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी आपल्या जळगाव जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आदरणीय ताईसाहेब सरकार आबासाहेब, पुढचा सरकार नानासाहेब शांताराम दाजीबा पाटील, चेअरमन पीपल एज्युकेशन संस्था मोंडाळे पिंपरी यांचा सत्कार बापूसाहेब सुरेश सरकार नानासाहेब
यांचा सत्कार अण्णासाहेब CM चौधरी अधीक्षक शालेय पोषण श्री यशवंत शिंदे नेत्रप्रमुख भिलारी यांचा सत्कार भिलारीचे उपसरपंच विजय शिवाजी पाटील यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। विजय शिवाजी पाटील आता या परिसरातील विविध मान्यवर या ठिकाणी तर त्यांनी कृपया सरकारासाठी यायचं आहे, नसतील तर त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात शिवाजी गणेलाल पाटील ग्रामपंचायत सदस्य भिलारी यांचा सत्कार प्रिन्सिपल अंकित पाटील सर यांनी करायचा आहे। सरपंच दत्तात्रय आत्माराम पाटील यांचा सत्कार माजी उपसरपंच जे सर्वांना बापूजी म्हणतात तर बऱ्याच लोकांना बापूजीच माहिती त्यांचा सत्कार आबा आलेले भिकन सकाराम पाटील सळावडी सरपंच जिजाबराव पाटील उपसरपंच माळपूर यांनी तो सत्कार स्वीकारायचा आहे। सुधाकर भास्कर पाटील सरपंच माळपूर यांच्या वतीने धर्मेंद्र राजाराम पाटील उपसरपंच रत्नाभिप्री सरपंच प्रल्हाद पाटील रत्नाभिप्री सरपंच उपस्थित आहेत का? विद्या पाटील माळपूर यांचा सत्कार यांचा सत्कार रामदेव देवराम पाटील करतील अशी त्यांना विनंती करतो। पाटील करतील विकास सरांनी कृपया स्टेजकडे यायचं आहे। हरिभक्त पारायणसाठी जरबान पाटील हरिभक्त पारायण महाराज सराव यांचा सत्कार करतो। यायचं आहे टीव्हीचे पत्रकार अशोक चौधरी यांचा सत्कार दशरथ पाटील यांचं स्वागत सुरेश साळुंके करतात। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचं प्रसंगी उपस्थित असणारे आपल्या
परिसरातील जळगाव लोकसभेचे खासदार आदरणीय ताईसाहेब त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे आमचे मित्र आरवी पाटील साहेब, आमच्या पावडा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय नानासाहेब, आमचे मित्र डॉक्टर शांताराम पाटील, पीपल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, त्यानंतर आमचे मार्गदर्शक, आमच्या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तसेच शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय चंद्रकांत चौधरी सर, त्यानंतर जे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सारे माळपूर असतील, सडावण असतील, तर सारे कनेरे, सारे आपल्या परिसरातील सरपंच, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आणि बचत गटातील महिला, आमचे दिव्यांग कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी, याच पद्धतीने या संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग आणि या ठिकाणी जमलेले पत्रकार बंधूंनो, काही वेळा आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी नजर चुकीने कोणाचा सत्कार राहिला असेल तर मी शब्द सुनणार नाही, संस्थेच्या वतीने सत्कार करतो। त्याच पद्धतीने आजच्या अतिशय या परिसरासाठी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, या परिसरामध्ये ज्युनियर कॉलेज नव्हती, परंतु सारे आमच्या टेजवर बसणारे आदरणीय ताई असतील, सारे यांच्या आशीर्वादानं आपण श्री बालाजी कला वाणिज्य सायन्स विद्यालय यावर्षी प्रवेश सोहळा आयोजित केलेला आहे। या संस्थेचा कमी वेळात, कमी वर्षात अतिशय गोडधोडीची वाटचाल या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे। मागील वर्षी शिवाजी महाराज ITI कॉलेज या नावाने या पद्धतीने मागच्या वर्षी ITI कॉलेजचा शुभारंभ केला। यानंतर आजच्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे परिसरातील विद्यार्थ्यांना आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचा एक उद्देश आहे की प्रत्येक घराघरात इतर देशांसारखा आपल्या परिसरात सुद्धा कारागीर, कौशल्य कामगार व्हावा आणि रोजगार मिळावा, हा अतिशय अशा पद्धतीने चांगला उद्देश मोदी साहेबांचा असल्यामुळे आज मोदी साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करतायत आणि साऱ्या भारतामध्ये जवळजवळ 1000 कॉलेजांचं उद्घाटन होतंय आणि आपल्या जळगाव जिल्ह्यात 32 कॉलेज आहेत आणि 32 कॉलेजमध्ये आपल्या पारोळा तालुक्यात 2 कॉलेजांची निवड करण्यात आली। त्यात आपली कॉलेज छत्रपती शिवाजी महाराज ITI कॉलेज या ठिकाणी मिळालेलं आहे। या परिसरात शासनाच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता नाविन्यपूर्ण असा उपक्रम आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या नावाने सुरू करण्याचा मान आपल्या संस्थेला मिळाला आहे। आदरणीय ताईसाहेब यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या शुभेच्छामुळे हे आपल्याला या ठिकाणी केंद्र मिळालेलं आहे की परिसरातील विविध गोष्टींसाठी त्यांनी नेहमीच सहकार्य केलं आणि या परिसरात आपल्या कॉलेजला अतिशय मोठं प्रशासनाने काम दिलेलं आहे की परिसरातील विद्यार्थ्यांना काहीतरी उद्योजकता मिळावी, या उद्देशाने आम्ही सारेजण प्रयत्नशील आहोत। त्याच पद्धतीने की परिसरामध्ये अंमळनेर किंवा पारोळा या ठिकाणी न जाता
इथं या कॉलेजला ज्युनियर कॉलेज कला सायन्स चे विद्यार्थ्यांना सोयीचं आणि निसर्गरम्य ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचं काम तर महादेव बहुउद्देशीय संस्था बिलाली तालुका पारोळा यांच्या वतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर मित्र, जास्तीचा वेळ न घेता अनेक गोष्टी काही साहेबांच्या भाषणातून आपल्याला काही साहेब सांगतील. मी थोडक्यात प्रस्तावित करतो की अशाच पद्धतीने तुमची साथ, तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी परिसरातील लोकांच्या राहिल्या तर कुठेतरी आपल्या या ठिकाणी स्थानिक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण आपण देण्याचा प्रयत्न तुमच्या शुभेच्छांमुळे करू शकतो. आजपर्यंत रत्नापिंपरी गावातील साऱ्याच लोकांनी आम्हाला खूप खूप साथ दिली. याबद्दल रत्नापिंपरी वासियांचं सुद्धा आम्ही कायमस्वरूपी ऋणी राहू. आणि गावाच्या या नावात अतिशय मोलाची की ज्या ठिकाणी शिवधाम अतिशय महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि त्याच ठिकाणी अतिशय या चांगल्या ठिकाणी चांगल्या वातावरणामध्ये आम्हाला एक संधी रत्नापिंपरी वासियांनी दिली. त्याबद्दल रत्नापिंपरीचे खूप खूप आभार मानतो. आणि जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी सारेजण माझ्या शब्दाला किंवा आमच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल मी खूप खूप आभारी मानतो. आणि माझे 2 मिनिटाचं प्रस्तावित संपवतो. जय हिंद, जय भारत. संगीत उपस्थित असलेले यांच्यामुळे खासदार पदाला शोभा आहे असे आपले नवनिर्वाचित खासदार आदरणीय स्मिताताई या ठिकाणी उपस्थित असलेले आरवी आबा, VS नाना, चौधरी सर आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते या संस्थेचे चेअरमन आमचे मित्र रवी बापू, उपाध्यक्ष नाना, सचिव, सर्व संचालक मंडळ आणि बिलाली, रत्नापिंपरी, महाडपूर, कोडपिंपरी परिसरातील सर्व सरपंच, सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संस्थेचे कर्मचारी. पण आज विशेष आनंद होतोय की या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत, कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत नवीन कोर्सेस ग्रामीण भागात येऊन ग्रामीण भागाच्या मुलांना एक संधी भेटणार आहे. मी तर म्हणेन की बापू, काळ बदलला आहे. प्रत्येक माणसाने स्वतःमध्ये अपडेट होणं गरजेचं आहे. स्वतःमध्ये स्किल डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. आणि आमच्या बापूंनी तर माझ्या मते तर बापू तुम्ही अपंग नसून उत्तुंग आहे. स्वतःमध्ये स्किल एवढं डेव्हलप केलंय की तुमच्या सर्व संघटनेचे पदाधिकारी असतील, तुमच्या सर्व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी असतील, आमच्या जिल्हा परिषदचे सर्व केंद्रप्रमुख असतील, सगळ्यांमध्ये तुम्हाला एक आदराचं स्थान आहे बापू. तुमचं अविरत काम असेल, सतत संपर्क असेल आणि याच्यातून ही एवढी मोठी वास्तू आज तुमच्या कर्तृत्वातून उभी केली, तुमच्या संचालक मंडळाने उभी केली. आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे. या संस्थेतून विविध चांगले विद्यार्थी घडावेत हीच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुढील म्हणावं आपले नवनिर्वाचित खासदार सन्माननीय स्मिताताई तसेच व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र नानासाहेब शरदानंदराव पाटील, नानासाहेब सी चौधरी सर, तसेच नानासाहेब विश्वासराव पाटील, सन्माननीय व्यासपीठ, तसेच रत्नापिंपरी, दबापिंपरी, कुंतरास, महाडपूर, बाजरपूर, बिलाली, कोडपिंपरी, शेळावल, नेपाळ अनेक गावातून आलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ
धन्यवाद. खरं म्हणजे मला आज खूप आनंद होतोय की बापूसाहेब आणि आम्ही 5-6 वर्षापूर्वी अशी एक संकल्पना मी बापूसाहेबांवर मांडली. बापूसाहेब आपण 7-8 वर्षांनी रिटायर होणार, तर असं काहीतरी करा की एक रिटायर झाल्यानंतर एक आपल्याला बसण्याची जागा पण होईल आणि जवळपासची जी खेडी आहे या खेड्यातील जे विद्यार्थी आहेत की त्यांची परिस्थिती नाजूक पण आहे, अशा विद्यार्थ्यांना आपल्याला काहीतरी शिक्षण देता येईल. आणि त्यांना मी सांगितलं तर अट टाकली होती की जर जागा घ्यायची असेल तर पारोडा आणि आंबंडेल या रस्त्याच्या कडेलाच घ्या. आणि विशेष म्हणजे त्यांनी ते सिरियसली घेतलं आणि लकीली जागा पण मिळाली बापूसाहेबांना आणि हे वटवृक्ष हा निर्माण झाला. सुरुवातीपासून म्हणजे भूमिपूजनापासून आजपर्यंत बापूसाहेबांनी प्रत्येक गोष्टीला मला इथं बोलवलेलं आहे. प्रत्येक काही इव्हेंट असतील, कार्यक्रम असतील, प्रत्येक वेळा मी इथं आलेला आहे. आणि जे जे काही मदत असेल ताईंनी तर खूप मदत केली आहे. मला सांगायचं आहे की ताई मंत्रालयात ताई स्वतः आल्या आणि हे विशेष आहे. आणि ताई हे खरं तर तुमचं जे प्रेम आहे त्याच्यामुळे आपण ज्या मतांनी म्हणजे ते मतांनी आपल्याला मिळालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तर हे आहे बालाजी गिफ्ट शॉप, आईस्क्रीम पार्लर आणि पाणीपुरी सेंटर. पारोळा शहरात प्रथमच सुरू झाले आहे पाणीपुरीचे ऑटोमॅटिक मशीन आणि तेही बिस्लरी पाण्यापासून बनवलेली व हायजीनची पूर्ण काळजी घेऊन. इथे तुम्हाला मिळतील पाणीपुरीतील 12 फ्लेवर्स जसे खट्टा मिठ्ठा, खट्टा तिखा, मँगो, चटपटा पुदिना, कच्चा मँगो, पायनॅपल, गार्लिक व त्याचबरोबर नामांकित कंपन्यांचे आईस्क्रीम्स, कोन्स, कुल्फी व फॅमिली पॅकसुद्धा मिळतील. व त्याचबरोबर बसण्यासाठी चांगली व्यवस्थासुद्धा आहे. मित्र आणि फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी एक चांगली जागासुद्धा आहे. व त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी, गिफ्ट आर्टिकल्स, दैनंदिन सामग्री, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, डेकोरेशनच्या वस्तू वाजवी दरात मिळतील. ज्या गोष्टी तुम्हाला फक्त ऑनलाईनला बघायला मिळतात त्याच गोष्टी आपल्याकडे योग्य रेटमध्ये तुम्हाला मिळतील. जसं विविध प्रकारचे लाईट्स, सोलार लाईट्स, खेळणी, वॉचेस, स्मार्ट वायपर, डान्सिंग कॅक्टस आणि अजून बरंच काही. तर आता वाट कसली बघताय, लवकरात लवकर बालाजी गिफ्ट शॉप, पाणीपुरी सेंटर आणि आईस्क्रीम पार्लरला भेट द्या. पत्ता दीपक भावसार यांच्या जुन्या घरी, अभिजित फोटो स्टुडिओच्या शेजारी, पेंढारपुरा गल्ली, धरणगाव अर्बन बँकेच्या शेजारी, पारोळा. आणि एक वेळा शरद पाटील यांना खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आज मी तर बघतोय की जवळजवळ काही इथं म्हणजे एक जिल्हा परिषद गट जो असतो त्याची जी 15-20 खेडी असतात ना त्याच्यातली ही जी सगळी मंडळी आहे ना इथं ही तोलाची मंडळी इथं आलेली आहे. मला तर शंका आहे की बाबूसाहेब घ्यायचं काही प्लॅनिंग वगैरे आहे म्हणजे काही पुढचा पंचायत समिती जिल्हा परिषद लढायचा काही प्लॅनिंग आहे असं मला चर्चेचा विषय आहे. मला खरोखरच आनंद होतो आहे की ITIला परवानगी मिळाली, आता ज्युनियर कॉलेजला परवानगी मिळाली, आर्ट, कॉमर्स, सायन्सची जात. बापूसाहेब पुढे जात राहा, करत राहा. मी तर सांगितलं तुम्ही अजून जर चांगलं काही करायचं असेल तर इंजिनिअरिंगमध्ये नका बसू. आता तिथं सॅच्युरेशन आलेलं आहे. हां, तिथं आता तिथं नका बसू. मी तुम्हाला सांगितलं ते चांगलं युनिट म्हणून एक नर्सिंग कॉलेजसुद्धा चांगलं चालू शकतो लक्षात घ्या. आणि त्याला आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त गुलाबराव देवकरांचा आहे आणि डॉक्टर उल्हास पाटलांचा आहे आणि स्कोप खूप आहे. मी तर आमच्या मित्र संग्राम पाटील यांना पण सांगितलं की तुम्ही पण काहीतरी प्रयत्न करा. तुमच्या पण 4-5 संस्था आहेत, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आणि एक हॉस्पिटल लागतं, त्याला 50 बेडचं हॉस्पिटल लागतं. मला वाटतं पारड्यामध्ये इतकी अडचण आहे, परंतु आंबंडेलला असतील हॉस्पिटल असं 50 बेडचं हॉस्पिटल. त्याचा MOU आपण करायचा असतो, त्यांच्याशी टायप करून घ्यायचं, MOU करून घ्यायचं की आमचे ज्या विद्यार्थी असतील त्या तिथे शिकायला येतात. मला बापूसाहेब खूप आनंद वाटतो की तुम्ही हे जे निर्माण केलं तर फक्त आमच्या रत्नागिरी गावाच्या लोकांचे तुम्हाला म्हणजे मुलाची साथ लाभली आणि भविष्यात पण लाभेल. तर आमचे रत्नागिरीचे लोक म्हणजे फारच प्रेमळ आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे कुठेही काही अडचणी देणार नाही. आणि राहिला विषय तुम्हाला हे जे आता ITI आणि ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना पारोळा आणि आंबेडकर जाण्यापेक्षा जवळच्या जवळ या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आणि कौशल्य विकासच्या माध्यमातून अनेक असे शॉर्ट टर्म कोर्सेस राहतील, तिथं विद्यार्थी शिक्षण घेतील आणि त्यांना जॉबही लवकर मिळेल अशी आशा आपण व्यक्त करूया. एवढं करतो आणि थांबतो. धन्यवाद. केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या कळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय ताई साहेब, या कार्यक्रमामध्ये खास म्हणून उपस्थित असलेले आम्ही आमचे मित्र डॉक्टर शांताराम पाटील, शालेय पुरस्कार
आदरणीय CM उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, या संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब रवींद्र पाटील, उपस्थित पंचक्रोशीतील सर्व गावातील पदाधिकारी, अतिशय आनंद होतोय. ज्याप्रमाणे बिराडी गावातील सर्व नागरिकांना आनंद होतोय की आमच्या गावाच्या एका प्राथमिक शिक्षकाने एवढी मोठी इमारत उभारून या ठिकाणी शैक्षणिक संकुल तयार केलेलं आहे. त्या संकुलामध्ये अवघ्या 2 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या संकुलाला अवघ्या 2 वर्षाच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत 2-3 युनिट या ठिकाणी सुरू केलेले आहे. तुमच्या आनंदाप्रमाणेच आम्हाला सुद्धा आनंद आहे की आमच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये शिक्षक एवढी मोठी इमारत या आपल्या प्रौढ रस्त्यावर जशी जागेवर त्या ठिकाणी उभं करू शकतो. आमच्यासाठी सुद्धा ती स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राचा परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांकडे जे स्किल आज आहेत ते स्किल डेव्हलप करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी त्या आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवावं आणि शिक्षण घ्यावं आणि या ठिकाणी प्रशिक्षित होईल जास्तीत जास्त समाजातील रोजगाराचे काम कसे करतील, चांगले सुलभ काम कसे करतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी बाबती स्किल डेव्हलपमेंटचं जे केंद्र या ठिकाणी मान्यता प्राप्त करून घेतलं त्याबद्दल मी शिक्षण विभागाच्या वतीने बापूंचा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेज कला वाणिज्य आणि विज्ञान हे कॉलेज आपण पावड्याच्या तिकडच्या परिसरात जर पाहिलं म्हणजे दक्षिणेकडच्या परिसरात जर पाहिलं तर भरपूर ठिकाणी कॉलेजेस आहेत. आता इकडे उत्तरेला मात्र फक्त बहादूरपूर या ठिकाणी कॉलेज आहे. या परिसरामध्ये कोणती असतील, रत्नागिरी असतील, विहारी असेल, बंगलाज असेल, या विद्यार्थ्यांना पावड्याला जाण्याचं काम आता यापुढे राहणार नाही. या ठिकाणी ज्युनियर कॉलेज वापरून या ठिकाणी आणलं आणि त्याला सुद्धा मान्यता घेऊन या ठिकाणी यावर्षी सुरू करता येईल. त्याबद्दल ते सुद्धा परिसरातील मुलांसाठी ती एक सोय झाली. या ठिकाणी क्वालिटीचं शिक्षण कसं मिळेल ते स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे क्वालिटीचं शिक्षण कसं मिळेल, क्वालिटीचं शिक्षण कसं दिलं जाईल, विद्यार्थी गुणवत्ता चांगल्या प्रकारची गुणवत्ता कशी मिळतील यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही त्यांना मोटिवेट करू आणि त्यांना पण आम्ही बापूंना पण आम्ही मार्गदर्शन करू. तर या सर्व आपल्या कार्यक्रमासाठी मी आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने बापूंना शुभेच्छा देतो. मागच्या वर्षी त्यांनी या ठिकाणी ITI सुरू केलं, यावर्षी त्यांनी स्किल डेव्हलपमेंटचं केंद्र सुरू केलं, ज्युनियर कॉलेज सुरू केलं. भविष्यात या ठिकाणी मला वाटतं इंग्लिश मिडियम आणण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न आहे की या इकडच्या परिसरामध्ये इंग्लिश मिडियम आहे. आणि आता आम्ही नानांनी सांगितलं की नर्सिंग कॉलेज आल्यानंतर फार चांगलं आहे, तुम्ही नर्सिंग कॉलेज आणा आम्ही तुम्हाला डॉक्टर यांना सुद्धा सांगितलं. तर सगळ्या गोष्टी ज्या ज्या मॅन्युअली ज्या गोष्टी असतील किंवा मॅनपॉवर जे असतील ते आम्ही तुम्हाला मदत करतो शिक्षण विभागाच्या वतीने असेल किंवा सामाजिक संस्थांच्या वतीने असेल. मात्र आपण आपलं जे विकासाचं काम आहे, जे चांगलं काम आहे ते आपण करत राहू यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. कौशल्य रोजगार उद्योजकता विकास केंद्राच्या आज देशभरातच माननीय नरेंद्रभाई मोदींच्या हस्ते आणि त्या कार्यक्रमासाठी आज आपले राज्यपाल CP राधाकृष्णन, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते आज सगळीकडे हे कौशल विकासचे केंद्रांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते खरं होत आहे. पण आज बापूसाहेबांनी मला सांगितलं की स्पेशली हा कार्यक्रम त्यांच्या शाळेला निघाला कॉलेजला असल्यामुळे त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे जे काही नियोजन केलं, सुंदरसं नियोजन केलं त्याबद्दल म्हणजे मी बापूसाहेबांचे खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्यासमोर आहे आपले जे दादा, आरवी दादा, तसेच सन्माननीय यशवंत दादा, CM चौधरी सर, शांतराव बाबा, रवींद्रजी, ज्योतिराव पाटील, रामकृष्ण दादा, बापूसाहेब सुरेशजी पाटील, दादासाहेब अमोल पाटील, सन्माननीय व्यासपीठ, माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे पंचक्रोशीतून आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे इतके सगळे टोलामोलाचे लोक माझ्यासमोर बसले. दादा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ज्या गावात जे गाव चालवतात ते सगळं इथं क्लीन बसलेलं आहे आणि मला तर त्यांच्याचमुळे मला तर मी पण तुमच्यासोबत खासदारात बोलते आणि मला असं वाटतं की बापूसाहेबांनी बरोबर सगळं तो योग सगळं जुळून आणला आहे. म्हणजे बापूसाहेबांची माझी अशी खूप जुनी ओळख आहे असं नाही आहे. आमचे सडावचे इथं गुलाब भाऊ आहेत, आमचे जिजाकाना आहे, आमचे मोठा भाऊ आहे, यांच्यामुळे माझी बापूसाहेबांची खरं त्यावर ओळख झाली. मग सहज त्याने सांगितलं की काही माझा असं कॉलेज असा प्रस्ताव आहे. सर काही अडचण नाही, आपण जाऊ. आम्ही प्रत्येक टेबलवर त्याविषयी बोललो आणि मग या कॉलेजची आपण त्या ठिकाणी मान्यता घेतली. बऱ्याच प्रकार लोकप्रतिनिधी म्हणून जिथं कुठं काही कमी असेल त्याला मदत करणं, कारण हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. त्या माध्यमातून
मला असं वाटतं की जर ग्रामीण भागात असं जर कॉलेज सुरू होणार असेल, ITI सुरू होणार असेल तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आनंद हा मला होतो. कारण प्रत्येक ग्रामीण भागाचा मुलगा बाहेर जाऊन शिक्षण नाही घेऊ शकत. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती अशी नाही तो जळगाव जाऊन पुण्यात जाऊन शिक्षण घेऊ शकेल. पण जवळपास जर त्याला अशा गोष्टी उपलब्ध झाल्या तर शिक्षणाचा एक पाऊल तो त्या ठिकाणी टाकू शकतो. कारण अशा ज्या ज्या ठिकाणी बापूसाहेब तुमची ओळख तरी सडावाल्यामुळे झाली. पण असं मी आमदार असताना मंत्रालयात तर मला बऱ्याच वेळाची माझी ओळख नव्हती. पण मला ते सांगितलं काही असं असं आम्ही शाळा सुरू करतो तुमचं पत्र लागेल. मी 2 मिनिटात सांगायचे बाबा माझं PA आहे त्याच्यामध्ये लेटर घ्या टाईप करा मी सही करून देतो. आणि ज्यावेळेला आशिषची शेलार ते सांगतो मी मला की माझ्या बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. माझ्याबद्दल बापूसाहेब सगळ्या गोष्टी तुमच्याशी जवळ करून घेत होते. पण मला असं वाटतं की त्यावेळेला मी व्यक्ती पुढे ते बघतही नव्हते. कोणाची संस्था आहे ते मला माहिती नसायचं. पण जो घटक त्याला मी पत्र देत होते फक्त उद्देश एवढाच होता की ती शाळा सुरू झाली तर आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना एक चांगलं एज्युकेशन मिळेल. कारण आता काम हा पुढे जर नाही शिकले तर नुसतं शेतीवर पोट भागेल अशी आता परिस्थिती राहिलेली नाही. परिस्थिती खूप बदलली आहे. ऋतुमानाचं चक्र तेही बदललं आहे. पाऊस कधी पडतो, गारपीट कधी होते, अतिवृष्टी कधी होते, कधी दुष्काळ येतो हेही आपल्याला समजत नाही. त्यामुळे आता शिक्षण असेल तर मुलगा उभा राहू शकेल आणि शिक्षणाशिवाय त्याला पर्याय नाही. म्हणून अशा कोणत्याही शिक्षण संस्थांच्या पाठीमागे राहण्याचं काम मी त्या काळात केलं. मला आजही आठवतं आशिषजी शेलारांकडे शिक्षण मंत्री म्हणून 6 महिन्यासाठी खातं आलं होतं. शिक्षण मंत्री म्हणून त्याची एक सिस्टम होती. पण ती सिस्टम सगळ्यांनी शिकली पाहिजे. ज्याचंही पत्र आलं असेल ज्याच्या शाळेला मान्यता दिली त्यांचा मला लगेच त्यांच्या ऑफिसमधून फोन यायचा. स्मिता काही बोलताय का? बोलतो हो. काही तुम्ही असं असं पत्र दिलं तर या शाळेचं त्याला आम्ही मंजुरी दिली तुम्ही संबंधित व्यक्तीला कळवून द्या. दादा कधी कधी माझी अशी परिस्थिती असायची की त्यांच्याकडे पत्र दिल्यानंतर माझ्याकडे कधी कधी कॉपी नसायची आणि त्या व्यक्तीला कुठे संपर्क साधून घेऊन माझी सुरुवात करायची. म्हणजे अशाही गोष्टी करत होत्या. उद्देश एवढाच आहे ज्या भावनेने लोक आम्हाला निवडून देतात कर्तव्य म्हणून आम्ही आमचं काम केलंच पाहिजे. नाही तर लोकप्रतिनिधी रोज होतात. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील, पंचायत समितीच्या येतील, विधानसभेच्या झाला निवडून वाचलाय. लोकप्रतिनिधी भरपूर येतात. मला स्वतःच्या जनतेने ज्या भावने आम्हाला निवडून दिलं असतं त्यांच्या काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण 100% म्हणत नाही मी देव आहे पूर्ण करून टाकेल. पण ते पूर्ण करण्याचं काम मला आम्ही त्या माध्यमातून नक्की केलं पाहिजे. मला म्हणजे आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद आणि आभारही मानायचे की मी प्रचाराला पण नाही गेलो. काही ठिकाणी सगळ्यांपर्यंत मी पोहोचू शकले नाही. पण कुठेतरी काम केलं असेल, कुठेतरी मी कधीतरी तुम्हाला भेटले असेल, मी असेल किंवा बापूसाहेब असेल त्याचं सगळ्यांनी जाणीव ठेवून मला सगळं प्रचाराला न येताही तुम्ही मला बरोबर मतदान केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या वेळेला अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे भाजपच्या 23 खासदार असताना आता आम्ही 9 खासदार म्हणून आलो. एवढी पडझड झालेली असताना सुद्धा मला तुम्ही महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य विजयी केलं. हे सगळ्यात महाराष्ट्रातलं कामाचं असतं. मला असं वाटतं माणसापेक्षा त्याचं काम जास्तीत प्रत्येकाला आवडत असतं. मला असं वाटतं की त्या माध्यमातून मला आम्ही काम करत गेलो. तसंच बापूसाहेबांनी मला सांगितलं की काही आपल्याला असं करायचं चला बापू आपण करू. आणि आज ते कॉलेज सुरू होते तर मलाही खरंच खूप आनंद आहे. आमच्या ग्रामीण भागात मला आज तो दिवस आठवत आहे. बापूसाहेबांनी मला शेअर झाली ताई तुम्हाला चालते का सगळं जेवणात? सगळं चालतं. मला येताना त्यांनी फिशचा डबा आई गोवांकडनं आमच्या घेऊन आले होते. नाना माझ्यासाठी डबा घेऊन आले होते. आणि खरंच त्या शिवाय दिवसभर उपाशी होते. डबा मिळाल्यावर त्या डब्यावर जेवणाचा ताव पण मी मारला. म्हणजे मला असं वाटतं की ही जी काही भावना असते आपुलकीची प्रेमाची. कारण नाना राहतात मुंबईला, आपण राहतो इकडं अंबड तालुका जळगाव जिल्ह्यात. ते त्यांची व्याई माझं त्यांचं तर ओळख पण नाही. पण तरी काही येत आहे म्हणलं की तिथून डबा माझ्यासाठी घेऊन आले. म्हणून हे जे काही प्रेम असतं ना ते प्रेमच खूप मोठं असतं आणि ते जीवन जगण्याला एक ऊर्जा आणि आपल्याला ते दिशा देत असतं आणि त्या दिशेच्या माध्यमातून हे काम होत असतं. आजचा विषय खरं खूप महत्त्वाचा आहे कौशल्य विकास. मला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनाच नोकऱ्या देऊ शकू की नाही देऊ शकणार. म्हणून छोटा मोठा व्यवसाय जर ग्रामीण भागातल्या मुलांना करता आला तर त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. ह्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून TV दुरुस्ती असेल, इलेक्ट्रिसिटीची काही कामं असतील, असे छोटे छोटे उद्योगांना मोबाईल दुरुस्ती असेल कारण आता प्रत्येकाच्या मोबाईल आहे. असे छोटे छोटे जे काही कोर्स आहेत 2-3 महिन्यांचे त्या कोर्सेसच्या माध्यमातून या प्रशिक्षण केंद्रांना त्या ठिकाणी थोडी संधी दिली जाईल. आणि ग्रामीण भागातली मुलं असतील जी काही मुलं असतील त्यांना 2-3 महिन्याचं जरी ट्रेनिंग मिळालं तर त्यांना छोटा मोठा व्यवसाय त्या माध्यमातून
फक्त सुरू करता येईल. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची ही योजना मोदीजीच्या संकल्पनेतून ही साकार झालेली आहे आणि त्याचं आज केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे. त्याचा खरोखर मला या ठिकाणी खूप आनंद आहे. आणि बापूसाहेब मी तुमच्याकडे आलो आणि त्याच्याहून जास्तीचा मला आनंद आहे की एका चांगल्या व्यक्तीला आणि काम करणाऱ्या माणसाला त्याची या ठिकाणी संधी मिळाली. त्यामुळे इथून जे काही मुलं बाहेर पडतील की कुठेतरी त्याचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करतील तेव्हा नक्कीच त्यांना ह्या केंद्रात आपण बाहेर पडायचा कुठेतरी आनंद असेल. मला असं वाटतं जेही काम मिळालं ते म्हणतो आपण मिशन घेऊन जर केलं खऱ्या अर्थाने त्या कामाला कुठेतरी न्याय दिला जाऊ शकतो. मला वाटतं बापू आमची सगळी टीम हे मिशन म्हणून काम करेल आणि येणाऱ्या काळजी करू नका. दादांनी या ठिकाणी प्रपोजल दिले आमच्या आणि दादांनी नर्सिंग कॉलेज आणलं. नर्सिंग कॉलेजला त्यासाठी तुम्हाला 50 खाटाचं हॉस्पिटल पण लागतं. काळजी करू नका, खासदार तुमचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला जर कोणी तयार असेल 50 खाटाचं रुग्णालय टाकायला तर आम्ही तुम्हाला मदतीला तयार आहोत. तुम्हाला तिथेही गरज आली तर तुमचा खासदार हक्काचा आहे, हाकेच्या अंतरावर आहे. आणि मला वाटतं आम्ही दादा तुम्हाला पुढचं कोणी माहिती होतं म्हणूनच तुम्ही आंबळ 12 रोडवर असताना संस्था टाकायला सांगितलं. त्याच्यातला दुवा म्हणजे स्मिताबा होती हे मला तुम्हाला बाकी पहिलंच माहितीच दिलं होतं. म्हणूनच तुम्ही ही सेंटरला जागा आमची काढायला लावली आणि त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर कोणतीही मदत संस्थेच्या माध्यमातून असेल आपल्या परिसराच्या माध्यमातून असेल मला केव्हाही सांगा. आपल्या गावाचे काही छोट्या मोठ्या समस्या असतील त्या माझ्या लेवलला फक्त एवढंच विनंती आहे खासदाराला निधी खूप कमी असतो. प्रत्येक गावाला काही खासदार निधी देऊ शकत नाही. आमदारांना विधानसभेला 5 कोटी, खासदाराकडे 6 विधानसभेला 5 कोटी. 15 वर्षात 5 ते 10 कोटी झाले नाही. त्यामुळे वर्षातून फक्त 40-50 गावांना आम्ही काम देऊ शकतो. पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही मोठे प्रोजेक्ट आहेत पाडासर धरण असेल, कोलम बंदरे असतील, तुमच्या राष्ट्रीय नॅशनल हायवे असतील किंवा MSCBच्या काही तुमच्या अडचणी असतील किंवा माझ्या अखत्यारीत असलेलं रेल्वेच्या काही समस्या असतील याचं केव्हाही मला सांगा. तुमच्यासाठी हक्काची आहे. केव्हाही आवाज द्या. या माध्यमातून ज्याही अडचण असतील त्या सोडण्यासाठी मी नक्की कटिबद्ध असेल एवढं या ठिकाणी सांगते. आज या ठिकाणी कौशल्य विकासाला सुरुवात होते, नवीन कॉलेजला सुरुवात होते. बापूसाहेब तुम्हाला खूप धन्यवाद. ॲडमिशन लवकर सुरू करा म्हणजे मुलांच्या सगळ्या अडचणी या ठिकाणी निवारण होतील. त्या दिवशी तर मी योगायोगाने आले होते आणि लगेचच जाहीर झाले म्हणून बापूसाहेब आमच्यासाठी लकी पण आहे. कारण गुणालो बंद आहे आपल्या हातातले नाही आहे. कोण कोणाच्या आयुष्यात कधी येईल आणि त्या भेटीतनं पुढं चांगलं काम कधी उभं राहील हे आपणही ठरू शकत नाही. तसंच कोणाच्या घरी जन्माला जावं हा आपला अधिकार नाही. वर्षाच्या घरात जन्माला पाठवलं त्या दिवशी आपल्याला आपल्या घरात जावं लागतं. तिथं जाऊन आपल्याला आयुष्य सुरू करावं लागतं. पण मला वाटतं कोणी ना कोणी आपल्या आयुष्यात असं कोणतरी येत असतो आणि आपल्या पुढं आयुष्याला दिसून देणारा असतो. मलाही म्हणत होते उदय बापू गेले, बापूसाहेब उदय बापू गेले ते काही सरी गेली, काही नाही ते काही राहील नाही, काही नाही ते घर वाढावं. पण कसं असतं बापूसाहेब आपल्या हातात काहीच नाही. तो करता करत जो वरचा असतो त्याच्या मनात जे काही ते तुम्ही ठरू शकत नाही, मी पण ठरू शकत नाही. आणि मला हे काही खास नाही की मला आमदारच पाहिजे, मला खासदारच पाहिजे, मला मंत्रीपदच पाहिजे. मला अजिबात त्याच्यात काही कळत नाही. सामाजिक जीवनामध्ये काम करण्याची आवड म्हणून मी काम करते. मला शांत काही बसतात की बापूसाहेब तुमच्यासारखं. त्यामुळे दिवसभर कामात वेगळं राहावं, 4 चांगली कामं करता यावी ती करावी आणि आपल्या माध्यमातून जे काही चांगलं करतात ते करावं. कारण कोणच नाही केलं. बापूसाहेब 10 वर्षापूर्वीच मी गेले असते. खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता माझ्यासोबतची ऑन दी स्पॉट गेली. मला कोणच नाही मिळेल आणि मी कोणच नाही म्हणून मी जगते. कारण कधी त्याच्या घरचं बोलवलेलं आपल्या हातात असेल तर उरलेलं आयुष्य ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं, ज्या जनतेने आपल्याला मोठं केलं, कुठे ना कुठं आपल्याला जीवन घडवण्यात त्याचा भाग राहिला. त्याच्यासाठी काम करायचं मला असं ही शिकवण वाढवण्याची आपण जोपासावी आणि पुढच्या पिढीसाठी आपण ती संघटित पण करावी. म्हणून त्या माध्यमातून आम्ही काम करतो. तुम्ही केव्हाही आवाज द्या. आपल्या पुढच्या पिढीला काही समस्या असतील माझ्या लेवलला असतील मला केव्हाही हक्काने सांगा. आणि आर्यदानांनी या ठिकाणी काही भावना व्यक्त केली की एवढ्या सगळ्यांना बोलवण्याचा बापूच्या मागे उद्देश काय. बापू त्याचा उद्देश तुमच्या डोक्यात काही असेल तर भाजपची सगळी दरवाजे उघडेल त्यामुळे केव्हाही येऊ शकतात. तेव्हाही मी बरी तुमच्या पाठीची आहे, काळजी करू नका दादा. त्यामुळे तुमची पाहिजे होऊ नका देऊ एवढंच फक्त सांगते. हा एक आपला गमतीचा भाग आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण विकासासाठी सगळ्या एकत्र मिळून काम करू एवढंच या ठिकाणी सांगते. या ठिकाणी बोलवलं तुमचा सत्कार केला आणि या ठिकाणी सन्मान दिला त्यामुळे आपल्या सगळ्यांची मी उन्नत राहते. माझ्या शासनाने आपले ते जय जय महाराज. आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला. आपल्या या पुण्यनगरीमध्ये रत्नागिरी
17 या आपल्या इकडं काही साहेब तपोवन बघा देवाचं साक्षी पण आपल्याला सांगितलं आहे. इकडे तपोवन, इकडे शिवराम, इकडे बालाजी, पावडाचा बालाजी आणि बालाजी या दैवात्मक कृपा आहे आपल्या विभागामध्ये. खरोखर माझ्या जमिनीला सर्व शेतकरी बंधू, मी पण एक शेतकरी पुत्र आहे. आमचा मुख्य असा होता बापूसाहेबांनी माझ्याकडे येऊन विषय मांडला की महाराज आपण असं इन्व्हेस्टमेंट करूया. ठीक आहे बापूसाहेब, आपल्याला शिकायला नाही भेटलं. आपल्या विभागातून मुलं शिकतील, मोठे होतील. कारण मी आहे आज माझी जन्मभूमी आहे, मुंबई माझी कर्मभूमी आहे. आज मी रिटायर होणार वाटतं येणार यावं नाही. परंतु एक खेळ वाटतं नाही साहेब की आम्ही मुंबईत आहोत. मुंबईमध्ये आपला खानदेशाचा विद्यार्थी एवढ्या पुढच्या जागेत पोहोचलेला नाही. काही एज्युकेशन पोहोचताना खूप सुविधा म्हणा, काही म्हणा, काही अशा आपले तर आणि इतर भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात किंवा उत्तर महाराष्ट्रात आपला पूर्व महाराष्ट्रात भरपूर काहीतरी सुविधा आहे. आय टी पार्कसारख्या व्यवस्था झालेल्या आहे. जवळजवळ एक आय टी पार्कमध्ये 25,000 मुलं काम करत आहे. असं काहीतरी एखादं क्षेत्र मला विनंती करून सांगायचं तुम्हाला की नाशिक, धुळे, जळगाव या क्षेत्रामध्ये आय टी पार्क एखादा करून आपल्या या शेतकऱ्यांच्या मुलांना एक योगदान मिळेल आणि त्यांना सुसंधी मिळेल, उद्योजक होतील, नोकऱ्या करतील आणि विकास होईल. बघून आपण फक्त शेतकरीवर विकास, फक्त शेती कामात विकास नाही होणार. एखादा मुलगा बाहेर काढा की जेणेकरून आपल्याला हातभार लागतो आणि आपलं जमीन पुढे जातो. अशा पद्धतीने जास्त काही बोलत भरपूर वेळ झाला आहे. बरेचसे आपले सर्व गावाचे ग्रामपंचायत सरपंच, सोसायटी मेंबर, बरेचसे मेंबर आले आणि खरोखर आपल्या एका हाकेनं तिथे आज एवढा गुजार केला आणि एवढ्या जास्त संख्येने उपस्थित झाले. भरपूर आम्हाला एक आनंद असं वाटतो. आज आपण आयटीआय कॉलेज आणि पुन्हा आपलं पुढं आमच्या समोर हे माध्यम आमच्या काही साहेबांच्या खरोखर मी फार मोठी आहे. एका शब्दावरती त्यांनी सांगितलं या उद्या या दिल्लीला खरोखर या प्रकारे कामं झालेली आहे. भरपूर असं आपल्याला सोयी भेटलेलं आहे. तरी आपण संधीचं सोय करा आणि आपल्या मुलांना पालकांना सगळ्या मुलांना सांगायचं की बाबा असं इथं एक आमचं एक छोटंसं व्यासपीठ आहे आणि तुमची साथ हवी आम्हाला. सर्व गावामध्ये आपल्याला आतापर्यंत भरपूर काही साथ मिळते. आम्हालाही वाटायचं की असं ठीक आहे, तिथून नाही करायची आपण क्वालिटी शिकणे विचार करत ठेवायचा आणि याच्या पुढं भरपूर काही करण्यासारखं आहे. आम्हाला तुमची साथ हवी. काही साहेब आम्हाला तुम्ही बोलले तेही आपली पण आपण तुमच्या बोलले माझ्या काही तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सरकारी गावकऱ्यांच्या सरकारने तेही आपण उभं करू शकतो. पाहिजे फक्त साथ. बस एवढं बोलू मी आणि जमेला सर्व माझ्या शेतकरी बांधव, पालकवर्ग, विद्यार्थी मित्र, आमचा स्टाफ भरपूर असा चांगल्यापैकी आपण या सोहळ्याला साथ देऊन एक आम्हाला कसा कार्यक्रम होईल भरपूरच ते परंतु भरपूर लोकांनी साथ देऊन आपले संस्कृतीचं यशस्वी सोहळा केला. त्याबद्दल सर्वांचा आभार. काय साहेब आपले देखील आभार. आबासाहेब सर्व व्यासपीठ, नानासाहेब तुमचे क्षेत्र काय आहेत ठीक आहे. तर सर्वांचा आभार. माझी आमचे वेळेकडनं आग्रह असा मात्र जेवण केल्याशिवाय पुढे जाऊन कारण की आमचे दमदार बिलाली वाले या बिलाली